आबाला म्हणलेलो मी पैसे द्या, पण आबाने काही दिलं नाहीत. आता कुठलाच पर्याय उरला नाही माझ्यासाठी. एकच पर्याय आहे आता, लेपत जाऊन कार्यक्रम करत. ही लाईट गेली म्हणून बरं राहिलेलं आहे. हा मग काय आता काय करतो मग लाईट गेलो काय पर्याय आपल्याला सारखं त्याच्या वावरात जायचं आणि हे करायचं. जेवाय वाढ मला गावात जायचंय आता. झालेला आहे स्वयंपाक. चला जेवाय वाढ. तू काय चाललं तिथं घरी? तुझ्याकडे चालतं, तू घालत नव्हतं दादा. मग घरात कुठं गेले होते घर उघडून त्यांच्याकडे चालतं. काय काम होतं माझ्याकडे? आमच्या घरात असंच काहीतरी होतं का? हा घर तर लावलेलं होतं. जाऊ का? बोल ना, काय काम होतं माझ्याकडे मग? चालतं, जाऊ का? अरे सांग की काय काम काय होतं? काय नव्हतं. हा कुठं काय काम? कपाट उघडं आहे. मग? घरातलं. त्यात पैसे ठेवलेले. पैसे तेच सांगते पैसे नाहीत. तू काय केलं घरात जाऊन? मला काय माहित, मी फक्त आलोय जाऊन. अरे तिथं कोणीच नव्हतं घरी, तू काय केलं मग आतमध्ये जाऊन? अहो जाऊन आलोय नसतं. जाऊन नाही पण घरी कुणी नसताना घरात घुसायची गरजच नाही तुझी. आता तुम्ही कोणच नाही म्हणलं अरे मग नव्हतं मग इथूनच जायचं ना माघारी. आतमध्ये कुठं जायची गरज आहे का? मग. अरे नाही 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 ह्याला पहिलं चेक करा तुम्ही असं जाऊ देऊ नका. त्यात नाही हो. पैसे ठेवले त्यात पैसे. थांब तू एक गोष्ट सांग तू माझ्या नवऱ्याकडे कधीच येत नाही तुला आज माझा नवरा कसं काय आठवला हा कसं काय आठवलं सांग ना तू कसं काय असं आला चालतं. थांब थांब त्याला एक check एक करा. मिनिट थांब. नाही नाही. एक मिनिट थांब. घरात पैसे ठेवलेले होते हे सगळ्याला माहित होतं घरात पैसे आहेत म्हणून. थांब 2 मिनिट थांब. काहीच नाही. अरे काय नाही तर मग थांब ना जरा. तुला काय मरतंय होय थांबायला एका जाग्यावर? जा तुम्ही. अरे थांब म्हणलं कळतं का तुला जरा? तुम्ही काय नाही. अरे बघू दे ना. नाही ह्याच्या बापाकडे रेटीत घ्या ह्याला तुला तुला यायचीच गरज नव्हती इथं. तू आम्हाला खिशा बघून दे एकदा तू. खरंच काय नाही. अरे थांब मला कळतं का? मी हाणीन बरं का? अहो, नाही थांब पोरगं आहे ना चोरटंय तुम्ही ह्याला नीट तपासा थांब थांब. अहो खरंच नाही. अरे थांब ना तुला कळतं का सांगितलं? काहीच नाही तर. अहो थांब. तुम्हाला नाही हात काढ. माहिती हात काढ. घरात आपण नव्हतो कुणी ए धर रे त्याला. हात धर पलीकडून. ए अहो, खरंच नाही. घरात काढ. बसलाय का सोड. परत पैसे नाहीत भाऊजी सोड. अहो काहीच ओक ओक पैसे ओक. आयुष. काय काय तुला कळत नाही का रे मूर्खा? कुलप लावून आला असता तर वहिनी होत्या ना घरी. अहो आम्ही दोघं सोबत गेलतो भाऊजी तुम्हाला सांगितलं तो कुलूप लावून तिकडे यायला. जात कुठे? ह्याला आहे ना ह्याच्या बापाकडे घ्या तुला कळत नाही तुला. अहो पण मला काय माहिती येईन म्हणून घरी. अहो भाऊजी पण कुलूप लावून यायचं असतं घरात हा, काय असतं आपल्या तुम्ही तू कुठे तू जातो? कशाला काय लावलाय पैसे- हात खाली कशाला- चल. अरे तुझ्या बापाकडे एवढे पैसे आहेत, इथं कशाला मारायला आलता आमच्या घरी? मी काय म्हणते इथं काय म्हणू नका त्याला त्याच्या बापाकडे घ्या त्याला बापाकडे घ्या त्याच्या ही असलं काय अरे त्याचा बाप पण तसलाच आहे. त्याला लगेच पाठीमाग घालीन. इथं आपण हात हात कुठे चालला तू? असं नाही ती काय असणार त्या बापाकडे घेऊन हा जा. तेच म्हणते मी चला तुम्हाला चला घ्या ना, काय त्याशिवाय नाही सुधारणार. चल चल चल. नाही तुला पैसेच पाहिजे. कळ्या. चल पुढं चल पुढं माग बघू वर नको. पुढं नाही माग हाणीन काय तुला. बघतो? चल 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 तुझ्या बापाकडे मूर्ख. हा इथं उभा राहा. ठोका त्याला ठोका उभा राहा उभा राहा. अरे, अरे, उभा राहा. अरे, त्याच लायकीचा आहे त्यो काय झालं? काय झालं तुमच्या पोराला विचारा ना तुमच्या तोंडाने काय झालं म्हणाव नाही सांभाळता येत कशाला हे करा ठेवायची इथं? हा काय केलं पोरा? आणलं त्यांच्या घरातलं पैसे सोड. ही बघा ही काय नव्हतं म्हणल्यावर काय करणार? सांगायला तुम्हाला द्यायला लावलं, फिरायला जायचं होतं, मग मी केलं कार्यक्रम त्यांच्या घरात. मग पैसे तर दुसऱ्याच्या घरातले. तात्या काय पोरग आहे तुमचं हे असलं? तुम्ही पैसे दिले नाही म्हणून काय दुसऱ्यांच्या घरात करीन काय चोऱ्या अरे तुला पण तुला अक्कल फिकल काय आहे का? हा हिंडाय पैसे दिले नाही म्हणून तू दुसऱ्याच्या घरी जातो वय चोरी करायला. एखाद्या वेळेस मागितलं गोष्ट वेगळी आली, चोऱ्या करायच्या आमच्या घरात येऊन. नाही पण मला एक म्हणायचंय तुला कळलं कसं काय आमच्या घरामध्ये पैसा आहे म्हणून कसं काय कळलं सांग ना बोल ना पटक्यात बोल की जरा. मला माहिती तुमच्या घरात किती बँक बॅलन्स आहे. म्हणजे तू काय डोळा ठेवूनच असतोय बघा भाऊजी हा ही बापाचे बाप असाय त्याचा. सांभाळता येत नाही का तुमच्या पोर तुम्हाला? बुरट चोर बनायचं का तुला वैर फाडवीच्या? हा कशाला गेला दुसऱ्याच्या घरात झक मारायला? बोलतोय तरी आता लाज वाटते. हा मी म्हणतो आता थोडे पैसे म्हणून ठीक आहे, जास्त पैसे गेलो काय करायचं आम्ही? नाही नाही आता एक आपण इथं टाइमवर आलो म्हणून नाही तर हे पैसे गेले असते आपल्याला ठोठो करून बॉम्ब लावं लागलं असतं ते कुठे त्याचे बायको कुठे? बायको कुठं उलटली काय माहिती? हे असलं माझ्या पात्रात टाकून गेली. हा अरे त्याचं वय काय माझं वय काय? काय बोलतोय तुझ्या बापाला? लाज वाटू दे ना थोडीफार तुला. त्याला लाज असते काय लाज असतं आमचे पैसे घर चोरायला? हो तात्या बोला काय असेल ते एकदाच. नवरा असा वाड्यावर सोडून द्यायचा हा त्याच्या आईला पण बोलवा. सुनबाई ए सुनबाई आहेत काय घरात असं कुठं जायची तेव्हा? आणि तुम्हाला नसतं तुम्ही पैसे द्यायचे ना त्याला काय लागते तेवढे, कशाला दुसऱ्या घरात आला असतं बरं? या इकडे नवरा लढायची कुणालाय मोठी. काय सासून काय ठेवून बांधून न्यायच्यात काय वर? काय केलं विचारतोय नवऱ्याला? काय केलं हो तुम्ही
हे कोण आहे तेवढे का बरं जमा झाले कोण येत आम्ही गावातले असून माहित नाही का कोण येते नाही म्हणजे कशासाठी आले तुम्ही इथं कशासाठी आले ते सांगा त्याला विचारा ना, त्या हो. तोंडानं सांगन त्यो. आता इकडे या तुम्ही पुढे या तुम्ही पहिल्या पुढे ये, काय हा? झालं तुम्ही इकडे या. पुढे ये इथं. ही पैसे आहेत का नाही ही तुमच्या लेखाचा कारभार कुठला आमच्या घरातला जाऊ द्या झाली असं चुकांचं लेकरू काय चूक म्हणता तुम्ही असली चूक असती काय हा ही आई त्याला पाठीमाग घालते म्हणलं कसं करायचं बरं? लेकरू आमचं नव्हतं माहिती लई त्याला आ, गरज नाही अजून जाऊ द्या काय चूक माहिती कळत नाही? नव्हतं म्हणतात आणि त्याला पार आमचा बँक बॅलन्स माहिती आणि तुम्ही म्हणतात माहिती नव्हतं असलं काय ठेवलेलं तुम्ही ठेवलेलं का बघ सांग सकाळ त्याला पोरग होईन अजून त्याला कळणार का लग्न झालं? जाऊ द्या ताई झाली चुकी त्यांच्याकडून मी माफी मागते तुमची माफीचा प्रश्न नाही हे बघा आज एक आम्ही धरलं म्हणून ती सापडले आम्हाला नाही तर गेले असते तर काय केलं असतं आम्ही सांगा बरं ते आम्ही जवळच होतो म्हणून राहिलो. बाय त्यांनी किती हाणला असतं बरं त्याला? नाही तुमचं उपकार झालं आमच्यावर. आमचंच पोरगण आलंय की म्हणायचं काय वय लाठारण्या. त्याला कामाला लावून तुमच्या घरचे असं गावात सोडल्यावर कसं होईन बरं? अहो घरची कामं त्यांनी केलं उंडक्यावानी हिंडायचं कुणी हा लाजा वाटतात का तुला असल्या चोऱ्या माऱ्या करायला? आमच्या घरावर तिकडे उधळाय सोडला काय ह्याला वळू अरे बरी माणसं चांगली म्हणून घरी घेऊन आल्यात उद्या पोलिसात दिला असतं तर काय करायला लागला नाही असं नाही आणला घरी. मी पण चांगला हाणलेला आहे त्याला, पण जाऊ द्या म्हणलं परत. पाय तर का तोडला असता तरी मी काय नसतो बोललो. सांगा तुमच्या पोराला ए चुकलं आता एवढ्या बार आता पुन्हा करू नको हे असले काय काम बघा हा मोठी समजत नको काढू त्याची. आईच्या काय मायाचा करायचं आईची माया वाईटच असते आईमुळेच बिघडलंय पोरग पण आता तुम्हाला बी कळायला पाहिजे असलं कोणत्या बियाला बाई, तू वळणला उलस का आता? काय वळण लावून तुम्ही लावलं असं झालं असतं का असं? बायकोचं उलस का ऐकत काय बायकोचं एवढ्या वेळ सोडून देतो बरं का, परत कधी असं काय झालं तर मग तुम्ही ना आम्ही इथं. नाही नाही आता मी लक्ष ठेवतो त्याच्यावर. आता परत तुमच्या कानावर काय असलं येणार नाही. तुम्ही झालं गेलो सोडून द्या. तुमची मी माफी मागतो काय चुकलं असेल तर. चला चला आपल्याला नाही नादी लागत आहे चला भाऊजी चला कुठं नादी लागत आज त्यांच्या झालं का तुझं समाधान? आता माझं समाधान नाही झालं पण ते आता पुन्हा नाही काय करायचं पुन्हा नाही करायचं तो लाडकं आहे का लय कोकरू? आता काय करू ए पुन्हा नको करी जाऊ काही माझ्या अंगावर तर एक दाग नाही ठेवलं यांनी हा? हा, सोनं नाणं जे होतं सगळं विकून खाल्लं आता लोकांची इथं पण चोऱ्या करायला जातं काय म्हणून राहू मी यांच्या सोबत सांगा बरं तुम्ही तू सर बरं बाजूला. हे बघ इकडे तू. तुला मी काय आयुष्यभर पोसायचा मागता नाही घेतला. तुझ्याच्यानी जमत असेल तेवढं मी केलंय. आता तू न तुझी बायको घर चालवा नाही तर अख्खं चुलीत घाला. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही म्हातारी आता डोळं मिठाय मोकळं झालोय. तुम्ही तुमची कशी झक मारा तिकडं. आता एक काम कर. तुला जर परतले लाड करायचं असेल का पोरग पदराला बांध आणि तशीच वाड्याला निघून जा. मला काही घेणं देणं नाही. पण ही परत असली वरड कानावून आली पाहिजे माझ्या. आता दोघांच्या साथीने सांगावं लागत लेकराला लेकरू म्हणूच नको तू. लेकरू सोनू म्हणूनच वाटोळ झालंय सगळं त्याच. आता नाही पुन्हा नाही करायचा काय काय पुन्हा नाही करायचं परत करशील का असलं उद्योग? नाही नाही जा याला घेऊन तिकडं. मला पण नाही राहायचं मामा यांच्या सोबत नाही हा. बाई, नको जाऊ रा म्हातारपणात नाही नाही ते उद्योग आलेत गाडी बोखंडी. काय करावं काय कळा नाही गाबड्याचं.